प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा आज मी गुड फ्रायडेच्या निमित्ताने परमेश्वराची काही वचनं घेऊन तुमच्या समोर आलोय. या आपण अगदी थोडक्यात थोड्या वेळात आपण परमेश्वराच्या वचनांकडे जाऊया, पाहूया, ऐकण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करूया. काय आहे गुड फ्रायडे? प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती स्वतःचं बलिदान दिलं, स्वतःचं समर्पण त्याने केलं. आणि योहान कृष्णवर्तमान 3रा अध्याय आम्हाला 16व वचन असं सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगासाठी देऊन टाकला. 2025 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्माला आला. एक मनुष्याचं रूप धारण करून तो जन्माला आला. तो तुमच्या माझ्या पापांसाठी वधस्तंभावरती बलिदान झाला. तो मारला गेला, तो गाडला गेला आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला गेलाय. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आम्हाला येशूकडे पाहायचंय. वधस्तंभ आम्हाला दाखवतो की त्याने वधस्तंभावरती काय नेमकं केलंय. त्या काळामधली सगळ्यात क्रूर अशी शिक्षा देण्याची पद्धत होती रोमन साम्राज्याची. गुन्हेगारांना वधस्तंभावरती बलिदान करायचं. प्रभू येशू ख्रिस्त कुठल्याही प्रकारचा गुन्हेगार नसताना देखील त्याला वधस्तंभाची शिक्षा देण्यात आली. आणि त्या वधस्तंभावरती अतिशय भयानक क्रूर पद्धतीने त्याला बलिदान करण्यात आले, त्याला मारण्यात आले, त्याची निंदा करण्यात आली. आणि मग प्रियांनो, त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने नेमकं आमच्यासाठी काय केलंय, आम्हाला आज अगदी थोडक्यात ते जाणून घ्यायचंय. आणि कलसीकरस पत्र याचा 1ला अध्याय आणि 20व वचन असं म्हणतं, आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटले. काय केलं प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती नेमकं? तर त्याने त्याचा स्वतःचं रक्त सांडून शांती प्रस्थापित केली. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, बायबलमध्ये आम्हाला सांगितलं की तो शांतीचा राजकुमार असेल, प्रिन्स ऑफ पीस ज्याला म्हटलं जातं. शांती प्रस्थापित करून त्याच्याद्वारे हे सर्व, जे सर्व काही आहे ते सर्व पृथ्वीवरील किंवा स्वर्गातील, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरं वाटलं. येशूच्या वधस्तंभावरती मरण्याच्या द्वारे पित्याचा आणि आमचा डायरेक्ट समेट झाला. हालेलुया. एक अद्भुत, एक आनंदाची गोष्ट आजच्या दिवशी सुमारे 2025 वर्षापूर्वी घडलेली. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती पित्यासंगती आमचा समेट घडवून आणला. आम्ही अनेक लोक गुड फ्रायडे पर्यंत, ईस्टर पर्यंत उपवास करणार. 40 दिवस आम्ही उपवासात जातो, आहे की नाही? अनेक लोक करतात या गोष्टी. आणि मग एक रूढी परंपरेप्रमाणे मग गुड फ्रायडे आला की चर्चमध्ये जाऊन आम्हाला रडायचंय, आम्हाला वधस्तंभावरती येशू कशा प्रकारे क्रूर पद्धतीने मरण पावला ते सगळं आठवायचंय. आणि ते आठवत असताना आम्ही रडत आहोत. आणि रडून झाल्यानंतर आम्ही ईस्टरच्या दिवशी अनेक लोक दारू पिऊन, बिर्याणी खाऊन पार्टी करत आहेत. आणि गुड फ्रायडे आणि ईस्टर हे 2 सण असल्यासारखे आम्ही सेलिब्रेट करत आहोत. प्रियांनो, 12 शिष्यांपैकी एकानेही गुड फ्रायडे सेलिब्रेट केला नाही, ईस्टर सेलिब्रेट केलेलं नाही, किंवा ख्रिसमस सेलिब्रेट केलेलं नाही. ते सेलिब्रेशन करण्याऐवजी आम्ही सुवार्ता गाजवणारे लोक बनलं पाहिजे. हालेलुया. आणि परंपरा सोडून द्यायला शिकूया, रूढी परंपरेतून थोडंसं बाहेर यायला शिकूया. गुड फ्रायडेच्या दिवशी वधस्तंभावरचे 7 शब्दच अनेक ठिकाणी सांगितले जातात.
वर्षभर त्या शब्दांचं आम्हाला कधीच आठवण होत नाही, कधीच त्या शब्दांकडे पाहिलं जात नाही. फक्त गुड फ्रायडे आल्यावरती 7 शब्द आठवतात. थोडासा विचार करा, बदल घडवा, स्वतःच्या विचारांमध्ये बदल घडवा. आणि आम्हाला इथे पाहायचंय कलसीकरास पत्र 1 अध्याय 20व्या वचनामध्ये त्याने पित्याबरोबर स्वतःच्या रक्ताच्या द्वारे आमच्या संगती समेट केलाय. वधस्तंभ आम्हाला काय दर्शवतो? वधस्तंभ आम्हाला दाखवतो की पित्या संगती आमचा आज समेट झालेला आहे. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती मारला गेला, तो शेवटचा शब्द म्हणतो की हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. आणि त्याच्यानंतर भूकंप झालाय, धरणीकंप झालाय आणि अनेक थडगे उघडले गेलेत, मेलेले जिवंत केले गेलेत आणि परम पवित्र स्थानामधला जो पडदा होता तो वरपासून खालपर्यंत फाटलाय. तोपर्यंत त्या परम पवित्र स्थानामध्ये फक्त याजक वर्षातून एकदाच जाऊ शकत होता. परंतु त्या याजकाला आता त्या परम पवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी वर्षभर थांबायची वाट बघायची गरज नाहीये. आणि आता कुठला याजक आम्हाला मध्यस्थी करायची गरज नाही. आता येशूमध्ये आमचा पित्या संगती समेट झालेला आहे, हे वधस्तंभ आम्हाला सांगतो. हालेलुया. त्या वधस्तंभावरती येशू म्हटलं की पूर्ण झालं आहे. काय पूर्ण केलं त्याने? सगळ्या प्रकारचे भविष्यवाण्या ज्या उत्पत्तीपासून सुरू झालेल्या आहेत. उत्पत्ती 3:15 मध्ये पहिली भविष्यवाणी आहे. तिथून ज्या भविष्यवाण्या सुरू झाल्या, येशूच्या येण्याविषयीच्या, येशूच्या जन्माविषयीच्या, येशूच्या मरणाविषयीच्या, त्याच्यानंतर शेवटच्या काळाविषयीच्या सगळ्या भविष्यवाण्या येशूने पूर्ण केल्या. जे बलिदान द्यायची गरज होती ते बलिदान आता पूर्ण झाले. आता आम्हाला बलिदान करायची गरज नाही. आमच्या पापांसाठी आम्हाला कुठल्याच प्रकारचं कोकरं, मेंढरं, बकरू किंवा आणि काहीच आम्हाला कापायची गरज नाही. आता कुठल्याच प्रकारचा प्राणी आम्हाला कापायचं नाही. तर बलिदान प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या रक्ताच्या द्वारे पूर्ण केले. हालेलुया. पापी मानवाची देवपित्याबरोबर त्याने समेट घडून आणलाय, हे वधस्तंभ आम्हाला दाखवतो. आता डायरेक्ट ऍक्सेस आहे आम्हाला परमेश्वरा संगती, डायरेक्ट ऍक्सेस विथ गॉड. हालेलुया. आम्ही त्या पित्याला डायरेक्ट हाक मारू शकतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. त्या जिवंत देवाला आम्ही म्हणू शकतो, हे परमेश्वरा, आम्ही येशूच्या नावामध्ये तुझ्या चरणामध्ये येत आहोत. आमची प्रार्थना आहे, आमच्या गरजा आहेत किंवा आमच्या अडचणी आहेत, आम्ही पापात आहोत, आम्ही पश्चाताप करू शकतो. आम्ही त्या पित्याला आता डायरेक्ट हाक मारू शकतो. आम्हाला आता मोकळीक आहे त्या जिवंत देवाकडे जाण्यासाठी. हालेलुया. फिलिप्पीकरास पत्रामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे काय म्हटले बघूया आपण. 2 अध्याय 5वं वचन, 5 ते 10 वचनांमध्ये, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. हालेलुया. मनुष्य प्रकृतीचे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सहन केले. हालेलुया. काय दाखवतो आम्हाला वधस्तंभ? स्वर्ग सोडून, देहरूप धारण करून, लीन आणि नम्र बनून वधस्तंभावरचं मरण सहन केले. वधस्तंभ आम्हाला दर्शवतो, वधस्तंभ आम्हाला शिकवतो की आम्ही लीन आणि नम्र असलं पाहिजे. अहंकार, घमेंड, स्वाभिमान, अभिमान या सगळ्या गोष्टींना ख्रिस्ती जीवनामध्ये थारा नाही प्रियांनो. आणि म्हणून मग आज आम्हाला विचार करायची गरज आहे
आम्ही फक्त गुड फ्रायडे पुरताच ख्रिश्चन आहोत काय? आम्ही गुड फ्रायडे पुरताच आम्ही फक्त येशूच्या वधस्तंभाची आठवण करतो काय? इतर दिवशी आम्हाला कधीच वधस्तंभाची आठवण होत नाही. इतर दिवशी आम्ही त्या वधस्तंभाकडे पाहायला पण मागत नाही. इतर दिवशी आम्हाला काही घेणं देणं नसतं त्या प्रभू येशू ख्रिस्ता संगती किंवा त्याने वाहिलेल्या त्या वधस्तंभा संगती, त्याने वाहिलेल्या रक्ताविषयी आम्हाला काही घेणं देणं नसतं. परंतु गुड फ्रायडेच्या दिवशी मात्र आम्ही एकदम भावूक असे ख्रिश्चन होऊन जातो. भावनिक दृष्ट्या आम्ही त्या वधस्तंभाशी जोडले जातो, टेम्पररी स्वरूपामध्ये. हालेलुया. परंतु इथे जर पाहिलं तर स्वर्ग सोडून, सिंहासन सोडून, वैभव सोडून या पृथ्वी तलावरती आलाय, मनुष्य रूप धारण करून. 30 वर्ष आई वडिलांच्या आज्ञेमध्ये आहे, आई वडिलांच्या संगती राहिलाय. परंतु नंतरचे 3.5 वर्षाची त्याची सेवा सुरू झाली. त्या कारकिर्दीमध्ये जर पाहिलं तर त्याला डोंगरावर जाऊन रात्रभर प्रार्थना करतोय, दिवसभर लोकांना उपदेश देतोय, संदेश सांगतोय. परम पवित्र परमेश्वराची काय योजना आहे ते लोकांना शिकवायचा प्रयत्न करतोय. परमेश्वराची योजना काय आहे ते शिकवतोय. स्वतःच्या मरणाविषयी तो भाकीत करतोय. 3 वेळा त्याने स्वतःच्या मरणाविषयीचं भाकीत केलेलं आम्ही पाहतो. कसं मरण त्याला पत्करावं लागणार होतं हे सगळं काही त्याला माहित आहे. गेतशेमनी बागेमध्ये जाऊन तो प्रार्थना करतोय, परमेश्वरा तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ देत, नसेल तर तुझ्या इच्छेप्रमाणेच घडून येऊ देत. प्रियांनो, त्याला माहित होतं त्याला कशा पद्धतीचं मरण पत्करायचं. 39 फटके सहन केलेत, लोकांची निंदा सहन केली, लोकांनी त्याला फटके मारलेत, चपडाका मारल्यात, त्याच्यावरती थुंकण्यात आलंय, त्याला काट्यांचा मुकुट त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या डोक्यावरती धारण करण्यात आलाय. वधस्तंभ घेऊन त्याला 3-4 किलोमीटरचा प्रवास करावा लागलाय. त्या गुलगुथा नावाच्या टेकडीवर जाऊपर्यंत त्याचा छळ आणि निंदा चालू होती. सुमारे 6 तास वधस्तंभावरती लटकलेल्या अवस्थेत, दोन्ही हातांमध्ये खिळे, दोन्ही पायांमध्ये खिळे, अतिशय भयानक, क्रूर, वेदनामय असं मरण त्या येशूने वधस्तंभावर सहन केले. तो वधस्तंभ आम्हाला दाखवतो ऐश्वर्य सोडून जो प्रभू येशू ख्रिस्त लीन आणि नम्र झाला, त्याच्याकडे पाहून आम्हाला नम्रता काय आहे हे शिकायचंय. प्रियांनो, आम्ही नाही, कदाचित आम्ही नम्र नाही, आम्ही घमंडी आहोत, आम्ही अहंकारी आहोत, आम्ही स्वाभिमानी आहोत, आमच्यामध्ये अनेक प्रकारचे दुर्गुण आहेत. परंतु आज येशूकडे पाहून आपण शिकायचा प्रयत्न करूया की ती नम्रता काय आहे. त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवलंय क्षमा करायला. तो येशू वधस्तंभावरती असताना त्याचा पहिला शब्द आहे, तो म्हणतो की हे बापा, हे लोक काय करतात, यांना समजत नाही, यांना क्षमा कर. ज्या लोकांनी त्याला भयानक अशा वेदना दिल्यात, ज्या लोकांनी त्याला मारलंय, ज्या लोकांनी त्याच्यावर थुंकलंय, ज्या लोकांनी त्याचा अतिशय छळ केलाय, त्या लोकांसाठी तो त्या पित्याकडे प्रार्थना करतोय. तो म्हणतो, हे बापा, ह्यांना तू क्षमा कर. काय आमच्यामध्ये ती प्रवृत्ती आहे का? आणि म्हणूनच फिलिपिकरास पत्र 2 अध्याय 5 वचन असं सांगतं, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असो. काय चित्तवृत्ती होती त्याच्या ठाई? क्षमा करायची प्रवृत्ती. हालेलुया. आज तुमच्या आणि माझ्या ठाई आहे का? बायबल आम्हाला असं म्हणतं की जशी आपण प्रार्थना करतो, जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. काय आम्ही क्षमा करणारे लोक आहोत काय? नसेल तर आज आम्हाला शिकायचंय, आम्हाला एक क्षमा करणारे लोक बनायचे. ते येशूने क्षमा केली. प्रियांनो, आम्हाला एक क्षमा करायची. आमच्या ठाई ती चित्तवृत्ती आहे का त्याग करायची? आम्ही नेहमी स्वतःच्या कम्फर्ट झोन मध्ये असतो. मला योग्य वाटलं तरच मी इथं थांबल, नाही जमलं तर मी नाही थांबणार,
अशा प्रकारचे काही लोक आम्ही पाहतो. माझ्या गरजा इथं पूर्ण होत असतील तर मी इथं थांबेल, नाहीतर मला जमणार नाही. अनेक पाळक लोक अशा प्रकारचा मेसेज पाठवतात जेव्हा त्यांना एखाद्या ठिकाणी मीटिंगला बोलवलं जातं. प्रियांनो, त्या येशूने ऐश्वर्य सोडलं, वैभव सोडलं आणि या जगामध्ये आला. सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आला. आम्ही आज अनेक लोक पाहत आहोत ज्यांना सेवा करून घ्यायला आवडते. एक तासभर पुलपीटवर उभं राहून उपदेश केला म्हणजे आम्ही सेवा करणारे बनत नाही. खऱ्या अर्थाने गोरगरिबांमध्ये जाऊन आम्ही त्यांची सेवा करणारे लोक आहोत काय? आम्हाला वधस्तंभ शिकवतो की किती लीन व्हायचं आणि किती नम्र व्हायचं, कशा पद्धतीने सहन करायचं हे आम्हाला वधस्तंभ शिकवतो. आज आम्हाला कोणी आरे म्हटलं तर आम्ही कारे म्हणायला उभे राहणारे लोक आहोत. परंतु आमच्यामध्ये ती लीन नम्रता येणं गरजेचं आहे, ती सहनशीलता असणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती आम्हाला क्षमा करायला शिकवली, आम्हाला त्याग करायला शिकवला, आम्हाला सहन व्हायला शिकवलंय. ती सहनशीलता धारण करायला त्याने आम्हाला शिकवलंय. त्या वधस्तंभावरती त्याने आम्हाला अद्भुत गोष्टी शिकवल्यात. काय तो वधस्तंभ उचलून घेऊन आम्ही चालायला तयार आहोत काय? सगळ्या प्रकारच्या छळाला सामोरं कसं जायचं ते वधस्तंभावरती येशूने आम्हाला शिकवले. परमेश्वरासंगती त्याचे नाते संबंध तुटणार होते. परमेश्वर त्याला स्वतःपासून विभक्त करत होता हे त्याला ठाऊक होतं. आणि तो म्हणतो, हे माझ्या पित्या, तू माझा त्याग का केलंस? एलोई एलोई लमा सबखतनी. तो म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का करतोस? मनुष्य जातीसाठी, पापी मनुष्य जातीसाठी स्वतःचा देवासंगती विभक्तपणा सहन करायला तयार होणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही थोडंसं पाहायला शिकलं पाहिजे. येशू देवापासून विभक्त होणार होता हे येशूला माहित होतं, परंतु त्याने ते सहन केले. या मानव जातीला वाचवण्यासाठी त्याने ते सहन केले. या मानव जातीला पापातून बाहेर काढण्यासाठी त्याने ते सहन केले. या मानव जातीवरती असणाऱ्या शापातून बाहेर येण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शापित झालाय. बायबल असं सांगते, येशूला फटके बसले आणि आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. येशूने ते रक्त वाहिलं आणि त्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होते, आमची सुटका होते, आमचे पाप, आमचे शाप, आमचे रोग आजार विकार निघून जातात. किती अद्भुत गोष्टी त्या वधस्तंभाकडे पाहिल्यावरती आम्हाला मिळाल्यात. परंतु आमच्या जीवनामध्ये शोकांतिका आहे की आम्ही फक्त गुड फ्रायडेच्याच दिवशी वधस्तंभाकडे पाहतो. बाकीच्या दिवशी आम्ही आमच्या मनासारखं, आमच्या मनमर्जीने वागतो, जसं पाहिजे तसं आम्ही वागतो. आणि प्रियांनो, आम्ही फक्त एक दिवस त्या गुड फ्रायडे पुरता आम्ही पुन्हा एकदा त्या वधस्तंभाजवळ येतो आणि इतर दिवशी रोज आम्ही त्या वधस्तंभावरती येशूला रोज आणि रोज खेळत आहोत. ही मोठी शोकांतिका आमच्या जीवनामध्ये आहे. आणि मग लुककृत शुभवर्तमान 14वा अध्याय 27व वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलंय, लुककृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 27व वचन आम्हाला सांगतं, जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. 26व वचन असं सांगतं, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. आम्हाला येशूचा शिष्य बनायचंय, येशूच्या जवळ यायचंय, तर आम्हाला स्वतःचाही त्याग करावा लागेल आणि आम्हाला आमचा वधस्तंभ उचलून घेऊन त्याच्या पाठीमागे चालावं लागेल. काय आम्ही तयार आहोत काय? काय आम्ही तयार आहोत का स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन चालण्यासाठी? वधस्तंभावरती येशूने आमचा आणि जिवंत देवाचा समेट घडवून आणला. वधस्तंभावरती येशूने आम्हाला क्षमा शिकवली. वधस्तंभावरती येशूने आमचे पाप वाहिले, आमचे शाप वाहिले,
आमचे रोग आजार विकार त्याने त्या वधस्तंभावरती स्वतःवरती घेतलेत आणि आता आम्हाला सुटका आहे. पहिले योहानाचं पत्र 1 अध्याय 7 वचन सांगतं की येशूच्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होते. प्रेज द लॉर्ड. येशूने वधस्तंभावरती सर्व काही पूर्ण केले. परंतु तो असं म्हणतो की जो कोणी आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. काय आज आम्ही तयार आहोत का आमचा वधस्तंभ उचलून घेऊन फक्त आजच्या दिवसापुरता नाही, इथून पुढे सातत्याने आयुष्यभर जिवंत आहोत तोपर्यंत आम्हाला आमचा वधस्तंभ उचलून घेऊन चालता आलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आम्ही त्याचे शिष्य बनू, तर खऱ्या अर्थाने आम्ही त्याचे लेकरं बनू, तर खऱ्या अर्थाने आम्ही स्वर्गीय राज्यामध्ये जाण्याच्या पात्रतेचे बनू. तो म्हणतो जो शेवटपर्यंत विश्वासू राहील तो तरेल. हालेलुया. आम्ही शेवटपर्यंत विश्वासू राहणारे लोक आहोत काय? प्रियांनो, आज आम्हाला आमच्या जीवनात विचार करायचा आहे. काय आम्ही वधस्तंभ उचलून घेऊन त्याच्या पाठीमागे जाणार आहोत का? त्या वधस्तंभाकडे आम्ही रूढी परंपरेच्या द्वारे पाहणारे लोक आहोत का? फक्त गळ्यात वधस्तंभ घालून फिरणारे लोक आहोत का? वधस्तंभ गळ्यात घालून फिरल्याने तुम्ही स्वर्गीय राज्यात जाऊ शकणार नाहीत. त्या काळामध्ये 4 प्रकारचे क्रॉस होते. त्या काळामध्ये 4 प्रकारचे वधस्तंभ, ज्याच्यावरती चोरांना, लुटारूंना किंवा ज्यांना मरेपर्यंतची शिक्षा द्यायची, मरणाची शिक्षा द्यायची, ती शिक्षा देण्यासाठी 4 प्रकारचे वधस्तंभ वापरले जात होते. त्यातलाच एक प्रकार होता की प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या वधस्तंभावरती टांगण्यात आलंय आणि मग तो वधस्तंभ आम्ही गळ्यात घातला म्हणजे आम्ही स्वर्गीय राज्यात जाण्याचा आम्हाला पास मिळाला असं होत नाही. आम्हाला तो वधस्तंभ उचलून घेऊन चालावं लागेल. जे काम प्रभू येशू ख्रिस्ताने केलं, जी सहनशीलता त्याने दाखवली, ती आम्हाला दाखवावी लागेल. ज्या प्रकारे त्यांनी त्याच्या मारणाऱ्यांना क्षमा केली त्या प्रकारे आम्हाला एकमेकांना क्षमा करावी लागेल. ज्या प्रकारे त्याने संपूर्ण मानवजातीवरती प्रेम केलं ते प्रेम तुम्हाला आणि मला एकमेकांवरती करावं लागेल. तो म्हटलं की मार्क 12:30 मध्ये त्याचं वचन आम्हाला शिकवतं, तो आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. हालेलुया. आम्ही नाही करू शकत, आम्ही नाही करत, आम्ही नाही केली याच्या आधी. प्रियांनो, आज पुन्हा एकदा तयारी करूया. पुन्हा एकदा आपलं मन तयार करूया. पुन्हा एकदा आपले विचार बदलूया. पुन्हा एकदा आपण आपल्या पापांपासून युटर्न घेऊया आणि प्रयत्न करूया. आम्ही प्रयत्न करू शकतो. त्या देवाला म्हणू शकतो, देवा आम्हाला प्रयत्न करायचा आहे तुझ्या जवळ येण्याचा. आम्हाला प्रयत्न करायचा आहे तो वधस्तंभ उचलून घेऊन चालायचा. माझ्या देवा, आम्ही प्रयत्न करत आहोत, परंतु आम्ही मानव आहोत, आम्ही अशक्त आहोत. आपण त्या देवाकडे त्याच्या पवित्र आत्म्याचं सहाय्य मागूया. त्या पवित्र आत्म्याला आपण म्हणूया की पवित्र आत्म्या, आम्हाला त्या येशू सारखं बनायचंय आणि त्यासाठी तू आम्हाला मदत कर. आम्ही म्हणू शकतो, आम्ही प्रयत्न करू शकतो. पापापासून आम्ही आपला युटर्न घेऊ शकतो. आम्ही आमचे विचार बदलू शकतो. आमच्या जीवनातली पाप सोडून देऊन आम्ही त्याला अनुसरायचा प्रयत्न करू शकतो. प्रियांनो, काय आज आम्ही तयार आहोत का तो वधस्तंभ घेण्यासाठी? त्या वधस्तंभावरती जे येशूने शिकवलं ते करायसाठी आम्ही आज तयार आहोत का? आपल्या जीवाला, आपल्या मनाला आपण आज विचारूया हा प्रश्न आणि थांबूया आज आपण इथे. वधस्तंभ हा खूप मोठा विषय आहे. मी जितकं बोलेल तितकं कमी आहे, परंतु अगदी थोडक्यात मला तुम्हाला आज सांगायचंय की त्या वधस्तंभाकडे आम्ही पाहायला शिकूया. तो वधस्तंभ उचलून घेऊन चालायचा प्रयत्न करायला शिकूया. त्या वधस्तंभाभोवती गोल गोल चक्रा नाही मारायच्या. फक्त दर रविवारी चर्चला जाऊन आलात म्हणजे तुम्ही ख्रिस्ती बनलात किंवा येशूचे शिष्य बनलात असं होत नाही. 2-4 गाणे गायले म्हणजे तुम्ही येशूच्या मागे चालणारे लोक बनणार नाहीत. थोडंसं वचन वाचलं,
एखाद्या दिवशी उपवास केलात म्हणजे तुम्ही येशूच्या मार्गावर चालणारे बनणार नाही. तुमच्याकडे क्षमा आहे का? तुमच्याकडे सहनशीलता आहे का? तुमच्याकडे जीवनामध्ये देवाचं वचन आहे का? तुम्ही देवाच्या वचनांप्रमाणे जगायचा प्रयत्न करताय का? आज या सगळ्या गोष्टींकडे आम्हाला बारकाईने लक्ष द्यायचे आणि प्रयत्न करूया स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा. लोकांना सुधारणं बंद करूया. आम्ही स्वतःला सुधारायचा प्रयत्न करूया. हालेलुया. आम्ही त्या येशूला, त्या जिवंत देवाला आम्ही फॉलो करायचा प्रयत्न करूया आणि त्याद्वारे खऱ्या अर्थाने आम्ही आमचा वधस्तंभ उचलून घेऊन चालणार आहोत. या थांबूया आपण इथे. आपण छोटीशी प्रार्थना करूया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, धन्यवाद म्हणतो तुझ्या पवित्र नावाला. धन्यवाद देत, तुला गौरव देत आम्ही तुझ्या दयास्थानापुढे येतो. त्या येशूने वधस्तंभावरती आमच्यासाठी केलेल्या बलिदानासाठी आज आम्ही विशेषतः तुला धन्यवाद म्हणतो परमेश्वरा. 2025 वर्षापूर्वी तू प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलंस, आमच्यासाठी वधस्तंभावर त्याला बलिदान केलंस. त्या येशूने आम्हाला शिकवलं परमेश्वरा लीन नम्र कशा प्रकारे व्हायचं. त्याने आम्हाला शिकवलं कशा प्रकारे क्षमा करायची. त्याने आम्हाला शिकवलंय परमेश्वरा सहनशीलता कशी धारण करायची. त्याने आम्हाला शिकवलंय नम्रपणा काय असतो. होय परमेश्वर पित्या, त्या गोष्टी अंगीकारण्यासाठी आज तू आम्हाला विशेषतः मदत कर अशी आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करतो. माझ्या राजा, आज आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आम्ही चुकलो असेल, आम्ही कदाचित जे गुण येशूमध्ये होतं, जे चित्तवृत्ती येशूमध्ये होती ती आम्ही कदाचित धारण केली नसेल. परमेश्वरा तू आम्हाला क्षमा कर आणि आमच्या सगळ्या अपराधांना आज आम्ही तुझ्या पुढे ठेवतो. येशूच्या रक्ताच्या द्वारे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि परमेश्वरा ती चित्तवृत्ती आमच्या ठायी निर्माण व्हावी म्हणून आज विशेष प्रकारची तू आम्हाला मदत कर. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला सहाय्य कर अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आज आम्ही तुला करतो. माझ्या देवा, वधस्तंभावरती येशूने आमचा तुझ्या संगती समेट केलेला आहे आणि म्हणून आज आम्ही तुला डायरेक्ट हाक मारू शकत आहोत. परमेश्वरा धन्यवाद म्हणतो जिवंत देवा, कारण तो समेट त्याने घडवून आणला. धन्यवाद म्हणतो त्या येशूच्या बलिदानासाठी. परमेश्वरा धन्यवाद आणि धन्यवाद तुला देतो. आम्ही तुला गौरव देतो परमेश्वरा. माझ्या जिवंत देवा, आज आम्ही तुला हाक मारत असताना आम्ही तुला विनंती करतो, हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला जिवंत देवा, प्रत्येक ऐकणाऱ्याला परमेश्वरा तुझ्या पवित्र हातात घे. प्रत्येकाच्या जीवनातले प्रश्न, समस्या, अडी अडचणी, संकट, रोग, आजार, विकार आज येशूच्या रक्ताच्या द्वारे तू नाहीशी कर परमेश्वरा. होय माझ्या देवा, येशूच्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होती, आमचे शाप निघून जातात, आमची बंधनं तुटली जातात. परमेश्वरा येशूच्या रक्ताच्या द्वारे तू आम्हाला बंधमुक्त करतोस, तू आम्हाला सुटका देतोस असं तुझं वचन सांगतं. आणि म्हणून आज तुला विनंती करतो, आज तू आम्हाला प्रत्येकाला क्षमा कर, आम्हाला बंधमुक्त कर, आम्हाला सुटका दे, आम्हाला आरोग्य दे परमेश्वरा. आणि आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या तू आशीर्वाद दे परमेश्वर पित्या. प्रत्येकाला ती शांती दे परमेश्वर पित्या, जी आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. होय माझ्या देवा, येशूच्या नावात प्रत्येकाला अद्भुतरित्या आरोग्याचा स्पर्श कर आणि होऊ दे तुझ्या नावाचा गौरव. परमेश्वरा धन्यवाद म्हणतो या वेळेबद्दल. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझा गौरव करण्यासाठी तू तयार कर. हीच नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. चला तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. रविवारच्या दिवशी ईस्टर संडे म्हणण्याऐवजी आम्ही पुनरुत्थानाचा रविवार म्हणायला शिकूया. आपण रिझरेक्शन डे म्हणायला शिकूया आणि त्या रिझरेक्शन डेच्या निश्चितच मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला शुभेच्छा देणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, प्रार्थना करा आणि त्या येशूच्या वधस्तंभाकडे तुम्ही तुमचं लक्ष लावा. हालेलुया. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू.